पंचायत समिती अंतर्गत शेवती येथील ग्रामस्थांनी प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून संबंधित रोजगार सेवकावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे। निवेदनानुसार प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुल लाभार्थ्यांना रोजगार हमी योजनेतील 10 दिवसांच्या मजुरीची रक्कम त्यांच्या खात्यात जमा होणे अपेक्षित असताना ती रक्कम लाभार्थ्यांच्या खात्याऐवजी रोजगार सेवकाच्या हितसंबंधित व्यक्तीच्या खात्यात जमा करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। याशिवाय वाढीव घरकुल अनुदान मिळवून देण्यासाठी पैसे द्यावे लागतील असे सांगून गावातही काही लाभार्थ्यांकडून पैशाची मागणी करून रक्कम घेतल्याचाही आरोप निवेदनात करण्यात आलाय। त्यामुळे अनेक पात्र लाभार्थी योजनेच्या प्रत्यक्ष लाभापासून वंचित राहत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधित रोजगार सेवकाला पदावरून बडतर्फ करण्यात यावे तसेच त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे। दरम्यान या आरोपींबाबत संबंधित रोजगार सेवक किंवा प्रशासनाची अधिकृत प्रक्रिया अद्याप प्राप्त झालेली नाही। चौकशी अंती वस्तुस्थिती स्पष्ट होणार असून प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आताच आम्ही अमरावती पंचायत समिती याच्या आम्ही पहिले कृषी विभागीय कार्यालयात गेलो आणि आम्हाला जे इतर आमच्या जिल्ह्यातल्या सर्वच आलेल्या तक्रारीनुसार जे कास्तकार आम्ही सर्व मिळून आम्ही विभागीय कृषी कार्यालयात जाऊन त्यांना सांगितलं किंवा बूस्टर बियाणे असो, हुतुतू असेल, ग्रीन गोल्ड असेल, बापना असेल, ह्या सर्व जेव्हा बियाण्याचं आम्ही जे अलग अलग शेतकऱ्याकडून जे आलेले आमच्याकडे कंप्लेंट होत्या त्यानुसार आम्ही त्यांना एक निवेदन दिलं आणि ह्या सर्व कंपन्यांचं आपण त्वरित ह्या बियाण्याचं आपण पाहणीशा करून आणि शेतकऱ्यांचं शेतावर ज्याने जे पेरलं आहे त्या पेरणी पाहून जे बियाणं उगवलंच नाही त्या सर्व शेतीचं आपण ठिकाणी पाहणी करून त्वरित त्यांना नवीन बियाणं आणि शेती झालेला खर्च हा त्वरित त्यांना देण्यात यावा अशी आमची मागणी आता आम्ही लगेच आता या ठिकाणी केलेली आहे। त्यांनी आम्हाला सविस्तर या ठिकाणी एक 3 दिवसाचा वेळ मागून त्यांनी एक मंडळस्तरीय कृषी सहाय्यकांची एक पुरी टीम या ठिकाणी प्रत्येक गावात जाऊन त्याचा अहवाल एक 3 दिवसात आम्ही मागून याच्यावर एक दंडनीय कारवाई या ठिकाणी करू असं आम्हाला आश्वासन दिलं आणि ज्या शेतकऱ्यांच्या ठिकाणी नुकसान झालं त्यांच्यावर एक तोडगा काढून आम्ही त्यांना बियाणं आणि त्यांचा पूर्ण मुआवजा देण्याचा आम्ही प्रयत्न करू असं त्यांनी आम्हाला आश्वास केला आहे आणि 3 दिवसाचा वेळ मागितला आहे। त्यामुळे पुन्हा आम्ही 10 तारखेला त्यांना जबाब विचारायला आम्ही जाणार। सध्या शेतकरी हे कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहे, पण तरी अजून एक नवीन संकट त्यांच्यासमोर आहे, त्या संदर्भात आपण काय करू? निश्चितच शासनाने या ठिकाणी कर्जमाफी जाहीर केली आणि त्यांचं सविस्तर कर्जमाफी या ठिकाणी केली आहे, पण निसर्ग राजा ह्या पण शेतकऱ्यावर नाराज दिसतोय आणि जे पाण्याचं प्रमाण ज्या प्रकारे व्हायला पाहिजे, जे सविस्तर पाणी वेळोवेळी यायला पाहिजे ते आलं नाही, त्यामुळे पेरण्या लेट होत आहे। त्यामुळे पेरण्या लेट झाल्यामुळे आणि त्याच्यामध्ये बियाण्याच्या कंपन्यांनी बोगस बियाणं या ठिकाणी दाखवून करून शेतकऱ्यांशी थट्टा करायचा प्रयत्न केला आहे। त्यामुळे निश्चितच मी या ठिकाणी वरुण राजाला विनंती करेल की आपण ह्या ठिकाणी आमच्या पुऱ्या जिल्ह्यावर आपलं लक्ष ठेवून आपलं ह्या ठिकाणी पाण्याचं या ठिकाणी आवरेल करा। भाऊला भेटण्या याच्यासाठी आणलं होतं। भाऊला इथं आमच्या गावातलं घरकुलचं प्रकरण आहे, जे सगळ्याच्या अकाउंटवरचे पैसे म्हणजे घरकुलचे जेवढी निधी असते ते निधी गायब आहे। त्यासाठी आम्ही भाऊला भेटलो, त्यांना भाऊंना आणि राणा भाऊंना जे सहकार्य केलं आम्हाला ते समाधानकारक वाटलं आम्हाला। नेमकं प्रकरण काय झालं? नेमकं प्रकरण होतं घरकुलचं आणि विहिरीचं। घरकुल सँक्शन करायसाठी पैसे पाहिजे आणि विहीर सँक्शन करायसाठी पैसे पाहिजे, सगळ्या गोष्टीसाठी पैसे मागत आहे गावात। पैसे दिल्यावर मास्टर काय आहे? अमरावती पंचायत समिती अंतर्गत असलेलं शेवती जहागीर हे आदर्श गाव आहे। या गावातली सर्व नागरिक, शेतकरी, पशुपालक, इथे मुख्य व्यवसाय दुधाचा आहे आणि हे लोक निरंतर आपल्या कामात असतात। पण या गावातील अतिशय शांतताप्रिय गाव असलेलं गाव, या गावातील ग्रामसेवक, रोजगार सेवक, पंचायत समितीचे काही अधिकारी यांनी मिलीभगत करून या गावातल्या जवळपास 36 ते 40 लाभार्थ्यांचे जे घरकुल मंजूर झाले होते त्याचे पैसे अक्षरशः लुटण्याचं काम केलेलं आहे। त्यामुळे ही सर्व मंडळी न्याय मागण्यासाठी पंचायत समिती अमरावतीच्या BDOंना भेटले। या प्रसंगी सन्माननीय सुनील राणा, मी स्वतः आणि या गावातली सर्व गणमान्य व्यक्ती, ज्येष्ठ सर्व मंडळी उपस्थित होती आणि त्यांनी मागणी केली आमच्या घरकुलाचे MRG संदर्भात असलेले मास्टरचे पैसे हे आमचे हक्काचे पैसे मिळाले पाहिजे, घरकुलाचेच नाही
जे विहिरी MRGC मंजूर आहे त्याचे पण पैसे भेटले पाहिजे. परंतु पंचायत समितीचे काही अधिकारी आणि ग्रामसेवक रोजगार सेवक यांनी भ्रष्टाचार करून यांचे पैसे अक्षरशः लुटण्याचा प्रकार केलेला आहे. म्हणजे घरकुलामागं 40,000 रुपये म्हणजे 1.5 लाखाचं घरकुल जर असेल तर 30 ते 40,000 रुपये मागतात. 5 लाखाची विहीर असली तर 50,000 रुपये मागतात. अशा प्रकारची लूट अक्षरशः अमरावती पंचायत समिती शेवती गावात सुरू आहे. त्यामुळे या शेवती गावातल्या लोकांनी ठरवलं आणि 3 दिवसाचा अल्टिमेटम दिला. तर या 3 दिवसामध्ये या गावातील जे 40-50 लोकांचे रोजगार सेवकांनी ग्रामसेवकांनी ज्यांनी पैसे घेतले असेल ते परत जर केले नाही तर आम्ही 3 दिवसानंतर ह्या पंचायत समितीला कुलूप ठोकू असा इशारा गावकऱ्यांनी दिलेला आहे. त्यामुळे BDOनी आश्वासन दिलं की संबंधितावर कारवाई करू आणि या संदर्भात सन्माननीय सुनील राणा यांनी पण सन्माननीय BDOना सांगितलं जर 3-4 दिवसात जर हा निर्णय झाला नाही तर या सर्वांचं निलंबन करून या प्रकारे अमरावती जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राला मेसेज द्या. अशा प्रकारचा भ्रष्टाचार कोणतंच गाव आणि कोणतीच पंचायत समिती करणार नाही. त्यामुळे याचं निलंबन करण्यात यावं अशी पण मागणी धरली आहे. त्यामुळे सर्वांच्या मागणीनुसार या सर्वांनी आज इथं निवेदन दिलेलं आहे. निवडणूक आयोगाने संविधानाच्या कलम 324 अंतर्गत देशभरात स्पेशल इन्सेंटिव्ह रिव्हिजन ही मोहीम सुरू केली असून महाराष्ट्रासह 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार यादींची विशेष पडताळणी केली जात आहे. या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रातील सुमारे 9,86,00,000 तर अमरावती जिल्ह्यात 25,45,677 मतदारांची घराघरात जाऊन पडताळणी सुरू आहे. 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत बूथ लेव्हल ऑफिसर हे प्रत्येक मतदाराच्या घरी भेट देऊन गणना अर्ज भरून घेणार आहेत. एखादे घर बंद आढळल्यास संबंधित BLOला किमान 3 वेळा भेट देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या विशेष मोहिमेचा मुख्य उद्देश एकही पात्र मतदाराच्या अधिकारापासून वंचित राहू नये आणि एकही अपात्र व्यक्ती मतदार यादीत राहू नये हा आहे. अमरावती जिल्ह्यात या मोहिमेसाठी 2,682 BLO, 233 सुपरवायझर आणि इतर अधिकारी नियुक्त करण्यात आले. सर्व BLO यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून गणना अर्जांचे 100% वितरण करण्यात आले. या प्रक्रियेनंतर 5 ऑगस्ट 2026 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर दावे व हरकती स्वीकारून आवश्यक सुधारणा केल्यानंतर 5 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार. निवडणूक आयोगाने स्पष्ट केलंय की आधार कार्ड हे केवळ ओळखपत्र नसून नागरिकत्वाचा पुरावा म्हणून ते ग्राह्य धरले जाणार नाही. त्यामुळे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून नागरिकांनी BLO यांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सतीश पाटील यांनी. भेटी करा जेणेकरून एकाच भेटीत तुमचं काम होईल. दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा जाण्याची त्या ठिकाणी गरज पडणार नाही. पण लोकांनी सुद्धा त्यामध्ये थोडंसं अवेअरनेस ठेवावं, कारण ही टाईम बाउंड ॲक्टिव्हिटी आहे आणि स्वतःचं नाव आपलं मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठीची ही ॲक्टिव्हिटी आहे. त्यामुळं त्याचाही सिरियसनेस सर्वांनी लक्षात घ्यावा आणि BLO जे आपले घरोघरी येतील त्यांना आपण सर्वांनी सहकार्य करावं. सर्व नागरिकांच्या सहकार्याने, सर्व राजकीय पक्षांच्या सहकार्याने व सर्व आमच्या EROs, BLOs, AEROs या सर्वांच्या मेहनतीने आणि ऑफकोर्स मीडिया म्हणून आपण सर्व जे पॉझिटिव्ह रोल याच्यामध्ये निभावणार आहोत या सर्वांच्या सहकार्याने इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजे विशेष सखोल पुनरीक्षण SIR ही मोहीम राबवण्यासाठी प्रशासन सज्ज झालेलं आहे. यामध्ये 8 मतदान नोंदणी अधिकारी EROs, त्यानंतर 43 सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणजे AEROs, 170 अतिरिक्त सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, 233 BLO सुपरवायझर आणि ॲक्च्युली जो या संपूर्ण प्रक्रियेचा जो कणा आहे तो म्हणजे BLO, तर ते 2682 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजे BLO हे आपले त्या ठिकाणी कार्यरत आहेत. यामध्ये आम्ही सर्व आपले 2682 BLOsला प्रशिक्षण दिलेलं आहे आणि आपल्या सर्वांना ज्ञात आहे की आपण हे SIR 30 जूनला सुरू केला, पण त्याच्या आधी आपण प्री SIR ॲक्टिव्हिटी केली होती मॅपिंगची. तर त्यामध्ये 90.78 म्हणजे साधारणतः 91% याच्या जवळपास मॅपिंग करून आपला जिल्हा हा राज्यामध्ये 2ऱ्या-3ऱ्या नंबरवर आहे. आणि जर जिल्हा असे जिल्हे ज्याच्यामध्ये महापालिका सुद्धा आहे असा जर विचार केला तर आपला जो जिल्हा आहे अमरावती जिल्हा तो राज्यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे.
शासन निर्णयानुसार पात्र बौद्ध संस्थांना मंजूर करण्यात आलेले अनुदान तात्काळ वितरित करावे, अन्यथा धारणी तालुक्यातील मौजा, कोबडढाणा व बैरागड येथील सार्वजनिक वितरण प्रणाली लाभार्थ्यांनी स्वस्त धान्य दुकानातील कथित अनियमाविरोधात उपविभागीय अधिकारी धारणी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। तक्रारीनुसार कोबडढाणा येथील स्वस्त धान्य विक्रेता धनसिंग ओझा घुमरे हा मागील सुमारे 10 वर्षापासून प्रत्येक रेशन कार्ड धारकाला गहू व तांदूळ वाटप करताना प्रत्येकी 2 किलो धान्य कमी देत असल्याचा आरोप करण्यात आलाय। तक्रारदारकांनी नमूद केलंय की याबाबत जाब विचारल्यानंतर संबंधित विक्रेत्याकडून धमकावले जात असून कोठेही तक्रार करा, माझे काहीही बिघडणार नाही असे सांगितले जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। तसेच तक्रार करणाऱ्याला वैयक्तिक शत्रू समजण्याची धमकी दिली जात असल्याचे अर्जात म्हटले आहे। याशिवाय अनेक वेळा धान्य वितरणाची पावती दिली जात नसल्याचा आरोप तसेच वितरण प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचाही आरोप अर्जात करण्यात आलाय। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधित स्वस्त धान्य विक्रेत्यावर नियमानुसार कठोर प्रशासकीय व कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी राशन धारकांनी उपविभागीय अधिकारी धारणी यांच्याकडे केली आहे। या निवेदनाच्या प्रती तहसीलदार धारणी यांनाही देण्यात आली असून प्रशासन या तक्रारीकडे दखल घेऊन वस्तुस्थितीची चौकशी करणार का याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे अमरावती जिल्हा प्रतिनिधी सतीश पाटील यांनी। मातोश्री सौ विमलाताई पाटील उभाळ शिक्षण संस्था परतवाडा अमरावती द्वारा संचालित डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला द्वारा मान्यता प्राप्त कृषी तंत्र विद्यालय भिलोणा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती द्विवर्षीय कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम प्रवेश सूचना शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण कालावधी 2 वर्षे कालावधीचा नियमित अभ्यासक्रम द्विवर्षीय कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम प्रवेश 60 प्रवेश अर्ज भरण्याकरिता वेबसाईट www.pdkv.ac.in प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख 2 जून 2026 ते 1 जुलै 2026 पर्यंत। ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांनी सर्व मूळ प्रमाणपत्रासह विद्यालयाशी संपर्क साधावा। अधिक माहितीसाठी व मोफत मार्गदर्शनासाठी संपर्क करा। कृषी तंत्र विद्यालय भिलोणा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती प्राचार्य एस काळे संपर्क 99 21 55 95 11 कृषी पर्यवेक्षक NB मोहोळ संपर्क 97 66 28 73 05 लिपिक ND गोमाशे संपर्क 91 58 23 11 05। धारणी तालुक्यातील मौजा, कोबडढाणा व बैरागड येथील सार्वजनिक वितरण प्रणाली लाभार्थ्यांनी स्वस्त धान्य दुकानातील कथित अनियमाविरोधात उपविभागीय अधिकारी धारणी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। तक्रारीनुसार कोबडढाणा येथील स्वस्त धान्य विक्रेता धनसिंग ओझा घुमरे हा मागील सुमारे 10 वर्षापासून प्रत्येक रेशन कार्ड धारकाला गहू व तांदूळ वाटप करताना प्रत्येकी 2 किलो धान्य कमी देत असल्याचा आरोप करण्यात आलाय। तक्रारदारकांनी नमूद केलंय की याबाबत जाब विचारल्यानंतर संबंधित विक्रेत्याकडून धमकावले जात असून कोठेही तक्रार करा, माझे काहीही बिघडणार नाही असे सांगितले जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। तसेच तक्रार करणाऱ्याला वैयक्तिक शत्रू समजण्याची धमकी दिली जात असल्याचे अर्जात म्हटले आहे। याशिवाय अनेक वेळा धान्य वितरणाची पावती दिली जात नसल्याचा आरोप तसेच वितरण प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचाही आरोप अर्जात करण्यात आलाय। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधित स्वस्त धान्य विक्रेत्यावर नियमानुसार कठोर प्रशासकीय व कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी राशन धारकांनी उपविभागीय अधिकारी धारणी यांच्याकडे केली आहे। या निवेदनाच्या प्रती तहसीलदार धारणी यांनाही देण्यात आली असून प्रशासन या तक्रारीकडे दखल घेऊन वस्तुस्थितीची चौकशी करणार का याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे अमरावती जिल्हा प्रतिनिधी सतीश पाटील यांनी। आम्ही बैरागडमधून आलेलं आहे। आमच्या गावातलं रास्त धान्य दुकानातलं जे डीलर आहे त्यांचा काही तक्रारी घेऊन आम्ही कलेक्टर साहेबांच्या ऑफिसमध्ये आलेलं आहे। तर आमच्या ज्या समस्या आहे ते साहेबांना भेटून त्यांनी आमच्या समस्या पूर्णपणे सुरळीत मांडण्याचा प्रयत्न करतो म्हणजे आणि तहसीलदार साहेबांशी बोलणं करून आमच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे। काय नेमक्या काय विषय घेऊन आले होते? आमचा विषय असा होता की आता सध्याच्या काही महिन्यापूर्वी 3 महिन्यातलं वाटप जे दिलं होतं तो 3 महिन्याचं वाटप फक्त 2च महिन्याचं वाटप देऊन 1 महिन्याचं वाटप थांबवलं होतं
त्या एका महिन्याचं जो वाटप थांबवलं होतं त्याविषयी आम्ही त्यांना चर्चा करून बोललो, तरी त्यांचं असू शकतो काही ट्रान्झॅक्शनमध्ये प्रॉब्लेम असं सांगून त्यांनी ते काय वाटप काही दिवसापूर्वी काही दिलंच नाही. तो सध्याही अजून ते तसंच थांबलेलं आहे. एकंदरीत किती लोक आहेत असे आणि कशाचा वाटप विषय काय नेमकं स्पष्ट सांगा. स्वस्त धान्य दुकानामधले राशन वाटपाबाबत ते 3 महिन्याचं जे आलं होतं ते त्यांनी फक्त 2च महिन्याचं वाटप केलं होतं. आणि त्याआधी पण आम्ही काही मुद्दे ते तहसीलदार साहेबांसोबत बोललो की बा प्रत्येक महिन्यातलं त्यांनी एक 2-2 किलो राशन जे आहे ते कपात करून प्रत्येकी जो वाटप असायचा त्याच्यातले 2-2 किलो कपात करून तो प्रत्येकाला द्यायचा. तर त्या हिशोबाने पण आम्ही ते तहसीलदार साहेबांना सांगून त्याची चौकशी केली, पण त्याचा काय एक महिन्यापर्यंत त्यांनी बरोबर वाटप केली आणि त्यानंतर परत जसं तसंच चालू ठेवलं होतं. त्याच्याने सगळं गावकरी लोक कंटाळून गेले त्यांना सांगू आणि मग शेवटी त्यांनी आज कलेक्टर साहेबांचं ऑफिस अमरावतीला तिथे येऊन त्यांना आपली समस्या सांगून निवेदन दिलेलं आहे. अमरावती शहरातील नमुना गल्ली क्रमांक 5 काळे हॉस्पिटलजवळ मंगळवारी दिनांक 7 जुलै 2026 रोजी सायंकाळी LPG गॅस सिलेंडरला लागलेल्या आगीमुळे मोठी खळबळ उडाली. अग्निशमन दलाच्या तातडीच्या आणि धाडसी कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सायंकाळी 6:50 श्रीमती पुष्पा शरदचंद्र देशमुख यांनी अग्निशमन मुख्यालयाच्या नियंत्रण कक्षाला दूरध्वनीवरून घरात सिलेंडरचा आग लागल्याची माहिती दिली. त्यानंतर अग्निशमक अधीक्षक अजय पंधरे व शिफ्ट इंचार्ज सुनील काकडे यांच्या आदेशानुसार फायर लॉरी क्रमांक MS27 BX 6913 तात्काळ घटनास्थळी रवाना झाली. पथक 6:54 घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर आग ही श्रीमती पुष्पा देशमुख यांच्या घराच्या वरच्या मजल्यावरील विद्यार्थी राहत असलेल्या खोलीत लागल्याचे निदर्शनास आले. अरुंद गच्ची, प्रचंड धूर, उष्णता आणि आगीच्या ज्वालांमुळे आग विझवण्याचे काम अत्यंत कठीण झाले होते. तसेच रस्त्यावरील वाहनांमुळे अग्निशमन वाहनाला अडथळा निर्माण झाल्यामुळे मुख्यालयातून अतिरिक्त मदत मागवण्यात आली. अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आले. आग आटोक्यात आल्यानंतर शेगडीला जोडलेला LPG सिलेंडरचा रेग्युलेटर बंद करून तो सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आला. याशिवाय आणखी एक LPG सिलेंडरही सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतलाय. या आगीत विद्यार्थ्यांची पुस्तके, गॅस सिलेंडर, मिक्सर, पंखा व इतर घरगुती साहित्य जळून खाक झाले. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 70 ते 80 हजारांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे संपूर्ण घरासह शेजारातील परिसरातील मोठे नुकसान टळले आहे. घटनेची माहिती मिळताच सिटी कोतवाली पोलिसांचे निरीक्षक व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच सेविका हर्षे मॅडम आणि महावितरणचे कर्मचारी शिशिर भालेराव, कुंजूर ठाकूर व लड्डा यांनी तातडीने वीज पुरवठा बंद करून बचाव कार्याला सहकार्य केले. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नसून आगीचे नेमके कारण काय अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात आले आहे. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी व बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनल अमरावतीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. संपर्क करा संपादक नितीन पाटील मुळे. संपर्क क्रमांक 9921589663.